नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाइब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. एरंड तेल हे एक बहुगुणी औषध आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, प्रत्येकाने एरंड तेल का घेतलं पाहिजे? त्याचे काय फायदे आहेत? किती प्रमाणात घ्यायचं आहे? व कशा प्रकारे घ्यायचं आहे? तर एरंड तेलमध्ये रेसिनोलिक ॲसिड असतं, जे की फॅटी ॲसिड ॲज अ अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून काम करतं. अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे सूज कमी करतं, ज्याला आयुर्वेदामध्ये श्वेतहर म्हणतात. हे एक श्वेतहर व वेदनाशामक म्हणून काम करतं. जे वातविकार असतात, जसे की आमवात, संधिवात, या आर्थरायटिसमध्ये सारखं जॉईंट पेन होतं, जॉईंट स्वेलिंग होतं, तर तेव्हा ओरलीही तुम्ही एरंड तेल घेऊ शकता आणि त्यासोबत एक्सटर्नली याचा उपयोग होतो. एरंड तेल गरम करून जे जॉईंट पेन होते किंवा ज्या जॉईंटवरची स्वेलिंग आहे त्याच्याला मसाज करायचं आहे. तेव्हा तुमचं पेनही रिलीफ होतं आणि प्लस सूज कमी करण्याची हेल्प होते. नेक्स्ट, एरंड तेलचा उपयोग पोटविकारामध्ये पण आहे. ज्यांना पोटफुगी, बद्धकोष्ठता किंवा अपचन असे त्रास असतात, त्यांनी ओरली एरंड तेल घेतलं पाहिजे. नेक्स्ट, मेन्स्ट्रुअल क्रॅम्पमध्ये जेव्हा मेन्स्ट्रुअल क्रॅम्प होतं तेव्हा तुम्ही एरंड तेल गरम करून लोअर ॲब्डोमेनला मसाज करायचं आहे. त्यामुळे तुमचे मेन्स्ट्रुअल क्रॅम्प रिलीफ होण्यास मदत होते. नेक्स्ट, शरीर शुद्धीसाठी एरंड तेल घेतलं पाहिजे. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास नाहीये, कसलाही त्रास नाहीये, पण तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी, तुमची गट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी एरंड तेल घेतलं पाहिजे. नेक्स्ट, एरंड तेलमध्ये लिनोलिक ॲसिड असतं, जे तुमच्या स्किन हेल्थसाठी आणि हेअर हेल्थसाठी चांगलं आहे. जे त्वचेचे आजार असतात, जसे की सोरियासिस, फंगल इन्फेक्शन, ॲक्ने मार्क्स, यासाठी तुम्ही एरंड तेल ओरली आणि एक्सटर्नलीही अप्लाय करू शकता ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून. त्याच्यामुळे तुमची स्किन हेल्दीही होते आणि ग्लोईंगही बनते. तसंच हेअरसाठी तुम्ही त्याचं एक्सटर्नली यूज करू शकता. तुमच्या स्काल्पवरती एरंड तेल घेऊन मसाज करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी एखादा शॅम्पू, माइल्ड जे शॅम्पू असतो त्याच्याने तुम्हाला वॉश करायचं आहे. नेक्स्ट, एरंड तेलमध्ये ट्रायग्लिसराईड असतात, ओलिक ॲसिड असतं. ओलिक ॲसिड एक गुड मॉइश्चरायझर म्हणून त्याचं आपल्याला हेल्प होते. आणि नेक्स्ट, ट्रायग्लिसराईडमुळे आपल्याला गुड न्यूट्रिएंट्स आणि एनर्जी भेटते. तर हे सगळे झाले एरंड तेलचे फायदे. आता किती प्रमाणात घ्यायचं आहे? आता एरंड तेलचं प्रमाण हे प्रत्येकाच्या कोष्टवरती डिपेंड करतं. एरंड तेल हे लहानपासून वृद्धांपर्यंत सगळेजण घेऊ शकतात. पण फक्त गर्भिणी सोडता प्रेग्नंट लेडीजना फक्त एरंड तेल घ्यायचं नाही. त्याच्यामुळे मिसकॅरेजचे चान्सेस वाढतात. आता हे कोष्टवरती डिपेंड आहे. कोष्टचे 3 प्रकार असतात: मृदू कोष्ठ, मध्यम कोष्ठ आणि क्रूर कोष्ठ. मृदू कोष्ठ म्हणजे ज्यांना काही खाण्यामध्ये थोडाफार बदल जरी झाला तरी जुलाब होतात, अशा लोकांचा मृदू कोष्ठ असतो. तर ह्या लोकांनी 10 ते 15 ml एरंड तेल घ्यायचं आहे. आणि जे मध्यम कोष्ठ आहे त्या लोकांनी 15 ते 20 ml एरंड तेल घेऊ शकतात. आणि क्रूर कोष्ठ ज्यांना व्यवस्थित पचन होत नाही किंवा व्यवस्थित पोट साफ होत नाही, सारखा बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास राहतो, ते लोक 20 ते 30 ml एरंड तेल घेऊ शकतात. शरीर शुद्धीसाठी तुम्हाला जर एरंड तेल घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रिपरेशन 1 दिवस अगोदरपासून करावं लागेल. रात्री 7च्या अगोदर तुम्हाला जेवण घ्यायचं आहे. तेही हलकं अन्न घ्यायचं आहे. भात वरण किंवा दाल खिचडी असं जे पचायला हलकं आहे ते अन्न घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5 ते 6च्या दरम्यान तुम्हाला 30 ते 40 ml एरंड तेल प्यायचं आहे. ते 1 गरम ग्लास पाण्यासोबत. आणि दिवसभर तुम्हाला रेस्ट करायचं आहे आणि थोडं थोडं गरम पाणी पित राहायचं आहे. तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 वेळा लूज मोशन होणं अपेक्षित आहे. प्लस तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हाच जेवण घ्यायचं आहे आणि ते जेवणामध्येही तुम्हाला डाळ, भात असं हलकं जेवण घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तुमची छान शरीर शुद्धी होऊन जाते, तुमच्या आतड्यांची सगळी शुद्धी होते आणि प्लस तुमची गट हेल्थी इम्प्रूव्ह होते. नेक्स्ट, तुम्ही कॉन्स्टिपेशनसाठी जर एरंड तेल घेणार असेल तर तुम्हाला 10 ml एरंड तेल जेवणाच्या अर्धा तास अगोदर 1 ग्लास गरम पाण्यासोबत घ्यायचं आहे. सकाळचे जेवण आणि रात्रीचे जेवण दोन्ही जेवणाच्या अर्धा तास अगोदर तुम्हाला हे एरंड तेल घ्यायचं आहे. एरंड तेलचे खूप सारे असे फायदे आहेत. परत खूप साऱ्या आजारांमध्येही एरंड तेल काम करतं.
तर तुम्हाला अजून काही एरंड तेलबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.